नमस्कार बालमित्रांनो, आज आपण नागपंचमी सण या विषयावर मराठी निबंध लिहिणार आहोत। हा निबंध खूप सोपा आणि सुंदर आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नागपंचमी। भारत हा विविध सण, उत्सव आणि परंपरांनी समृद्ध असलेला देश आहे। आपल्या देशातील प्रत्येक सणाला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे। श्रावण महिन्यात येणारा नागपंचमी हा असाच एक पारंपरिक आणि महत्त्वाचा सण आहे। श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते। या दिवशी नागदेवतेची श्रद्धेने पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते। महिला सुंदर रांगोळी काढतात। घरातील देवांची पूजा करून नागदेवतेला हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो। काही ठिकाणी घराच्या भिंतीवर किंवा पाटावर नागदेवतेचे चित्र काढून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे। अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी विशेष नैवेद्य तयार केला जातो। नागपंचमीच्या सणामागे अनेक धार्मिक कथा आणि श्रद्धा आहेत। भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव आणि नागदेवतेशी संबंधित विविध कथा भारतीय संस्कृतीत सांगितल्या जातात। नागदेवता ही भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे नागांना विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कुटुंबावर नागदेवतेची कृपा राहते, अशी श्रद्धा आहे। महाराष्ट्रात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गावाकडे आणि शहरांमध्ये या दिवशी विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित केले जातात। पूर्वी नागपंचमीच्या दिवशी मुली आणि महिला झोके खेळत असत। हिरव्या बांगड्या, हिरवी साडी किंवा हिरवे कपडे परिधान करण्याची ही परंपरा काही ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे श्रावणातील निसर्ग सौंदर्य आणि नागपंचमीचा उत्साह यांचे सुंदर नाते दिसून येते। नागपंचमीचा सण केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्याला निसर्ग आणि प्राण्यांबद्दल प्रेम करण्याचा संदेश देतो। साप हा निसर्गातील महत्त्वाचा प्राणी आहे। तो उंदीर आणि इतर काही प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यास मदत करतो। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात सापांचे महत्त्व आहे। सापांना विनाकारण त्रास देऊ नये आणि त्यांचे संरक्षण करावे, हा संदेश या सणातून आपण घेऊ शकतो। आजच्या काळात नागपंचमी साजरी करताना प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे। जिवंत साप पकडून त्यांना त्रास देण्याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमेची किंवा चित्राची पूजा करणे अधिक योग्य आहे। साप दिसल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता वन्यजीव तज्ञ किंवा संबंधित बचाव पथकाशी संपर्क करावा। नागपंचमी हा श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि निसर्ग प्रेम यांचा सुंदर संगम आहे। या सणामुळे आपल्या प्राचीन परंपरांची आठवण होते आणि निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व समजते। म्हणूनच आपण नागपंचमीचा सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करताना प्राणी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेशही मनात ठेवला पाहिजे। नागपंचमी आपल्याला निसर्गाचा आदर करा, प्राण्यांवर प्रेम करा आणि आपली संस्कृती जपा असा सुंदर संदेश देते। बालमित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत रहा, शिकत रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।